राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं विनयाज लाईफ या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहे छोले मसाला। छोले बनवण्यासाठी आपल्याला भिजवलेले छोले लागणार आहेत। हे छोले मी रात्रभर भिजत ठेवलेले। तर बघू शकताय व्यवस्थित असे भिजलेले छोले आहेत। ते छोले कुकरमध्ये टाकून घ्या। त्याच्यामध्ये मी टाकत आहे 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 4 लवंग आणि 4 मिरी। या मसाल्यांमुळे छोलेला चांगला स्वाद येतो। नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। तर छोले बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला करायला लागणार आहे। त्याच्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेत, आलं लसूण आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे। पहिलं कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। कांदा, आलं लसूण आणि टोमॅटो टाकायचं आहे। जोपर्यंत कांदा ब्राऊन होत नाही आणि टोमॅटो पूर्ण शिजत नाही तोपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकताय की कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि टोमॅटोही शिजलेला आहे। तर हे मिश्रण आता थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण बघणार आहे छोले आपले व्यवस्थित शिजलेले आहेत। हे जे शिजलेले छोले आहेत तर या छोल्यांमधून थोडेसे छोले आपल्याला बाजूला काढायचे आहेत। जो आपण मसाला बारीक केलेला मागाशी त्याच भांड्यामध्ये थोडे छोले काढून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मागाशी ज्या कढईमध्ये आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेला त्याच कढईमध्ये आता आपल्याला भाजी बनवायची आहे। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। मागाशी कांदा टोमॅटो आणि आलं लसूण याची जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट आपण आता या गरम तेलामध्ये टाकणार आहे। पेस्ट मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। आणि जो छोले मसाला येतो तो तुम्ही 1 चमचा छोले मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये आता टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि मी या ठिकाणी तिखटासाठी वापरत आहे घाटी मसाला। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये मसाला शिजण्यासाठी छोल्याचं थोडंसं पाणी टाकायचं आहे। बघू शकताय मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। त्याच मसाल्यामध्ये जे आपण आता छोले बारीक केले होते मिक्सरमध्ये ते मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये छोले वाटून टाकले किंवा मिक्सरमध्ये बारीक करून टाकले तर भाजी ठीक बनते, जास्त पातळ भाजी बनत नाही आहे आणि जास्त कोणती ग्रेव्ही बनवायची पण गरज नाही आहे। याच्यासाठी आहे एवढ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजी शिजून निघते आणि जे छोले बारीक करून टाकलेले असतात त्या छोल्याचा मस्त फ्लेवर येतो। तरी मस्त छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे जे शिजवून घेतलेले छोले ते आपण आता कढईमध्ये सगळे ओतून घेणार आहे। त्याच्यामधले मसाले सगळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते छान एकजीव करून घ्यायचे। 5 मिनिटं शिजू द्यायचं याला। गॅसची फ्लेम फुल करायची आहे। तर याच्यामध्ये आपण एक तडका टाकणार आहे। तर तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल जरा गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे तो लसूण छान भाजून घ्यायचा आहे। छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। बघू शकताय तुम्ही लसणाचा कलर कसा चेंज होत चालला आहे। तर याच लसणामध्ये आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि हा जो तडका तयार केला आहे तो या भाजीमध्ये टाकून घेणार आहे। याच्यामुळे भाजीला छान रंग येतो, बघू शकताय तुम्ही। तर अशा प्रकारे तयार आहे आपला छोले मसाला। तर तयार आहे आपला झणझणीत असा छोले मसाला। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही घरी ट्राय करून बघा छोले मसाला। खूप मस्त अशी चविष्ट रेसिपी आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर याची पूर्ण माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि मला असा सपोर्ट करत राहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।